नियुक्ती आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली आहे। सुभाष देसाई यांची सचिवपदी निवड करण्यात आली, तर आदित्य ठाकरेंची सदस्यपदी 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। पराग आळवणी, शिशिर शिंदेंची 3 वर्षांसाठी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य शासनाकडून शासन निर्णय काढून ही घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक हे जुना महापौर बंगला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोर जे आहे तिथे उभारण्यात येत आहे। तर बांधकाम जे आहे ते सध्या निर्माणाधीन आहे आणि त्या संदर्भात आता राज्य सरकारने अधिकृत जो शासन निर्णय आहे GR आहे तो काढलेला आहे। त्यानुसार आता या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच तिथे करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांची देखील तिथे सदस्य म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सुभाष देसाई जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांना या स्मारकाचे सचिव म्हणून तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिशिर शिंदे जे आहेत त्यांची देखील तिथे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भाजपचे आमदार पराग आळवणे यांची देखील तिथे 3 वर्षाकरता नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाचे सचिव प्रधान आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांची देखील या ट्रस्टवरती जी आहे त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक जे आहे ते कधी निर्माण याची उत्सुकता जी आहे ती शिवसैनिकांना आहे। उद्या 17 नोव्हेंबर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने पुन्हा हा प्रश्न जो आहे तो विचारला जात आहे। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हे स्मारक जे आहे ते पुढच्या वर्षी लोकार्पण जे आहे ते लोकार्पणासाठी सज्ज होणार असल्याची माहिती मिळते। मात्र सध्या यात राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची राज्य सरकारने अधिकृतरित्या निर्णय काढून जे आहे ती घोषणा केलेली आहे। निश्चितच उदय, हे स्मारक पुढच्या वर्षी येणार आहे, पण याच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती झाल्याची माहिती उदयकडून मिळाली आहे। उदय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांच्या हस्ते भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात येणार आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। तर एक मोठी बातमी पाहूयात। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आलाय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे। तर जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू झालाय। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड संदर्भातील चाचपणी मनसेकडून केली जाते। दरम्यान काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिल्यानंतर मनसे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।